मनीषा ताई की तरफ से घर के बदले घर दिया जा रहा है। अब खुद का घर मिलेगा तो बहुत अच्छा लगेगा। अब हम अपने खुद के घर में रहने के लिए जा रहे हैं। मेरा नाम दिनेश मकवाना है और हम लोग यहाँ 30-35 सालों से रह रहे हैं। इसका नाम है शांति नगर दहशत डोंगरी बोलते हैं इसको। अभी कल हमको चाबी मिल रहा है, यहाँ अच्छा लग रहा है। खुशी 4-5 कितने सालों से भी भाड़े से रह रहे, एकदम परेशान हो गए। अब खुद का घर मिलेगा तो बहुत अच्छा लगेगा। मेरा नाम कैलाश दुग्गल है, 38 साल से रह रहा हूँ शांति नगर में। तो हमारा रूम टूटा हुआ है, रूम टूट गया, जिस कारण अभी उसकी जगह पे हमको बिल्डिंग का जो प्लान 2007 में चालू किया था वो अभी पूरा हो चुका है और हमें अभी घर के बदले घर दिया जा रहा है मनीषा ताई की तरफ से। ये घर तो सर काफी लोगों को मिल रहा है, लेकिन अभी फिलहाल 1000 लोगों का नाम आया कि चाबी दे रहे हैं। बाकी जो बचे हैं उनको बाद में दूसरी बिल्डिंग में शिफ्ट किया जाएगा। मतलब घर सभी को मिल रहा है, कोई भी छूटा नहीं है। मेरा नाम नीरज कुमारी है। मनीषा ताई ने मतलब काफी अच्छा किया है। पहले हम लोग डोंगरी पे रहते थे, उधर कुछ भी कोई सुविधा नहीं थी, ऐसे नाला गटर ऐसे चलता रहता था, बहुत मतलब प्रॉब्लम में था मतलब। लेकिन मनीषा ताई का बहुत बहुत धन्यवाद, आभार। हमें हमारा खुद का घर मिल रहा है और मनीषा ताई का बहुत बहुत धन्यवाद। अब हम अपने खुद के घर में रहने के लिए जा रहे हैं। आज मला खूप आनंद होतोय की जनकल्याण सोसायटी जे सारे आहे त्यांना 2015ला मी 500 घरं दिली। आज आपण 1100 लोकांचं अलॉटमेंट झालंय, त्यातल्या 1000 लोकांना आपण देणार आहे। दुसऱ्या 500 घरं तयार आहेत, त्यांचा लॉट्स पडल्यानंतर त्यांना ती पण देणार आहोत। गेले 10 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना दहिसरमध्ये आपण चांडकमध्ये घरं दिली, त्याचबरोबर आपण आता जनकल्याणला घरं दिले। झोपडपट्टी मुक्त करून गरिबांना त्यांचं हक्काचं घर मिळवण्यासाठी जो गेल्या 10 वर्षात मी संघर्ष केला आणि त्याचबरोबर ह्या प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी मला एसआरएच्या ज्या अधिकाऱ्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचप्रमाणे एसआरएचे सीओ असतील, सर्व अधिकारी यांनी जे मला सहकार्य केलं आणि आज त्याचं फलित म्हणजे आपण नवरात्रमध्ये एखाद्या गरीबाला त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाण्याची चावीचा योग आला, याच्यासाठी मी मला खूप भाग्यवान समजते। मोदीजींचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाला घर हे जी योजना आहे त्याच्यातून आज एसआरएच्या माध्यमातून ही घरं देतात, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो। नमस्कार। आपले हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते। आज दहिसरमधील जनकल्याण नगरच्या 1500 झोपडपट्टी धारकांचे हे स्वप्न पूर्ण होते आहे, याचा मला विशेष आनंद आहे। जनकल्याण नगर एसआरए प्रकल्पांतर्गत ज्या 1500 कुटुंबांना आज सदनिकांच्या चाव्या मिळत आहेत, त्या सर्व कुटुंबांचे मी हार्दिक अभिनंदन करतो, तसेच विकासकांचेही अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना हे सांगायला मला आवडेल की मुंबईचा कायापालट होत असताना मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार आम्ही केला आहे। मुंबई महानगरातील रखडलेले 228 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे झपाट्याने काम पूर्ण केले जात आहे। यामध्ये तब्बल 2,18,000 सदनिका बांधल्या जाणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाने गती घेतली असून लवकरच धारावीचा कायापालट झालेला दिसणार आहे। ठाण्यात एशियातील सर्वात मोठी समूह पुनर्विकास योजना राबवली जात आहे। बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। काही घरांचे वाटप देखील झाले आहे। मुंबईत झोपडपट्टी धारकांना देखील ईज ऑफ लिव्हिंगचा अनुभव घेता यायला हवा, किंबहुना तो त्यांचा हक्कच आहे आणि आम्ही त्यांना तो मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत। त्यासाठी युद्ध पातळीवर प्रकल्प पूर्ण केले जात आहेत। झोपडपट्टी धारकांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेत हे एसआरए प्रकल्प राबवले जात आहेत। कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे। प्रत्येक झोपडपट्टी धारकाला हक्काचे घर मिळणार आहे। त्याचबरोबर पुनर्वसन योजनेतील लाभार्थींना आता 5 वर्षाच्या कालावधीनंतर ही सदनिका विकता येणार आहे। आधी 10 वर्ष थांबावे लागत होते, किती अडचण असली तरी सदनिका विकता येत नव्हती। आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांचा सारासार विचार करून आम्ही 5 वर्ष कालावधी कमी केला आहे। एसआरए प्रकल्पामुळे केवळ शहराचा आणि झोपडपट्टी परिसराचा कायापालट होणार नसून यातून नवीन पिढ्या घडणार आहेत। विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधांनी युक्त घर व स्वच्छ परिसर, दर्जेदार शिक्षण मिळणार असल्याने त्यांचा सामाजिक व शैक्षणिक विकास घडून येईल।
आमदार मनीषा चौधरी यांच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातील जनकल्याण नगरमधील या एसआरए प्रकल्पामुळे आज 1500 कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार झाले आहेत. झोपडपट्टी धारक सदनिकांचे मालक झाले. या आनंदाच्या क्षणी या सर्वांचे मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. या संपूर्ण प्रकल्पाकरता आमदार मनीषाताई चौधरी यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.